पाय टेका टेकली उतरा. वाट लागली पार. सुमन तू सायकलवर फिरत जाऊ नका. मामासाहेब एवढं बी वैतागू नका बरं का सायकलवर. पायलटचं चिन्ह आहे सायकल. नरसू, अरे त्या शिंदेने कसले बॅनर्स लावलेत? हा ताई, आता येताना आम्ही बॅनर्स बघितले, त्याच्यावर समोरवर जाम टीका केली. आपण अजिबात गप्प बसायचं नाही. नाहीच बसायचं. नरसू ताई, आपण एक काम करू, त्याचा पुतळा जाळू. त्याने काय होणार आहे? काय उपयोग नाही. मग माणसं पाठवून तोंडाला काळ फासू द्यायच्या. आणि त्याचे बॅनर्स सगळीकडे लावूया. नाही सासूबाई, त्याने काय होणार नाही हो. मग काय तसंच गप्प बसायचं? माझ्या मुलाकडे बोट दाखवायची हिम्मत झालीच कशी त्याची? मी अजिबात गप्प बसणार नाही. नाहीच बसायचं गप्प. काय सुरू आहे तुम्हा दोघींचं? बघा, वाद वाढवू नका, त्याने काहीच होणार नाहीये. त्यापेक्षा आपण आपला प्रचार करूया. करायलाच पाहिजे. आणि त्याने जे बॅनर लावले त्याचं उत्तर द्यायलाच पाहिजे. नाही तर लोक म्हणणार गप्प बसला म्हणजे खरंच आहे. शिंदेने जे घोटाळे केलेत ना, ते जगासमोर आणूया आपण. त्याची लायकी आहे का आपल्या समोर उभं राहायची? आपल्या जीवावर तो एवढा मोठा झालाय. साधा सतरंजा उचलणारा कार्यकर्ता होता तो. एवढा मोठा झालाय तो आपल्याच जीवावर, आणि आता आपल्याच विरोधात गेलाय. अगं पैशाची हाव ताई. आपल्या कारखान्यामध्ये काय कमी घोटाळे केलेत का त्यांनी? समर, अरे हे सगळं कळालं पाहिजे जगाला. नरसू, शिंदेचे डिटेल्स घे आणि लावून टाक त्यांच्या घोटाळ्यांचे बॅनर्स सगळीकडे. मम्मा का नको, त्यातून काहीच होणार नाहीये. बरोबर आहे पायलट तुझं. सासूबाई, अहो लोक म्हणतील निवडणूक आहे म्हणून नुसतीच चिखलफेक सुरू आहे. तेच सांगतोय मी, काहीच करण्याची गरज नाहीये. असं कसं नाही? आपण काहीतरी उत्तर द्यायलाच पाहिजे की. सुमे, तू एक काहीतरी बोला. उत्तर द्यायचं म्हणजे द्यायचं. त्याची लायकी दाखवून द्यायला पाहिजे. नाही, असलं राजकारण करायचं नाही आपण. सुमन, तुझ्यापेक्षा जास्त मला राजकारण कळतं. मला माणसं कळतात सासूबाई. एक मिनिट. निवडणुकीला मी उभा आहे ना, मी ठरवतो काय करायचं ते. तुम्ही प्लीज आपापसात वाद घालू नका. जे करायचं ते मी करतो बरोबर. ठीक आहे, मला राजकारणातलं काय कळत नाही तर तुमचं तुम्हीच ठरवा. बाबा तुझं राज चल, माझं काम आहे तुझ्याकडे. हो, मला लवकर घरी जायचं होतं आज. बबन, तुझी वेळ संपलेली ना अजून. गाड्याला बघ जरा इकडे. चल आत. समर, तुला काही ऐकायचंच नाहीये का माझं? नाही मम्मा, असं काहीच नाही. पण आपण टीका करणं चुकीचं आहे. जर आपण शिंदेसारखंच वागायला लागलो तर शिंदेमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? लोक मला शिंदेसारखंच समजतील ना. आपण काहीतरी वेगळं करायचं म्हणतोय ना. मम्मा हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मी जे करेन ते बरोबरच करेन. ठीक आहे, पण तू त्या सुमनला आवर. हा, तिला राजकारणातलं काही कळत नाही. उगीच तिने काही आगाऊपणा करायला नको. मम्मा, तू सुमीची काळजी करू नकोस. मी बरोबर सांभाळतो तिला. मारून मी चुकलं माझं. मी नाही की परत बोलणार. मला बोलायचंय तुझ्या संगत. मी चुकलं की माझं. आता मला बोलायचंय तुझ्या नाही, संगत. मला आधी माफ कर. चुकलं मी परत अजिबात बोलणार नाही. तुम्ही बाबा इकडे या. नको की तुम्ही. इकडे या म्हणलं ना. नको की. आता मी नाही की परत बोलत नाही. तुम्ही अरे मला मी नाही की परत बोलणार. खरंच बोलणार नाही मी
अजिबात बोलणार नाही, मला माफ कर की. अरे मी काय म्हणतो तुला, मला बोलायचं तुझ्या संग. नाही मला आधी माफ कर तू सुमे. बाबा नको की सुमे. इकडे ये. मारू नकोस की सुमे. गप्प की सुमे. बाबा अरे मला बोलायचं तुझ्या संगत, बाहेर ये. सुमे नाही मला माफ कर की आधी सुमे. तुला बाहेर ये म्हणलं ना. अगं नाही की मी परत बोलणार. आता येतोस का भरत दादा लक्ष्मण दादांना सांगून उंदर सोडायला वाट. अयो नको की. कमळ्यात जाऊ मोठमोठ्या घुशी आणायला लावू. अयो नको की सुमे. अगं बाबा नाही तर खिडकीतनं सापच सोडायला लावते बघ. अगं नको की सुमे. मग बाहेर या. अगं नको की. बाहेर या म्हणलं ना व. बाहेर या. बाहेर या. सुमी नको की. अगं मी नाही की परत बोलणार, मला माफ कर. तू चिडू नकोस माझ्यावर. हाय का. अरे मी नाही चिडले तुझ्यावर. अगं मी नाही का म्हणलो साहेबांच्या फोटोकडे बघून कॉलेज मधल्या पोरी टाका मका बघतेल्या, पण परत अजिबात बोलणार नाही सुमी. आबा तो नाही बोलणार मी, पण तू चिडू नकोस की माझ्यावर. अगं अरे ती मज्जा होती, मी कशाला चिडू. म्हणजे सुमी तू माझ्यावर चिडली नाही सुमी. अजिबात नाही. काय सुमी मगाशी तरी सांगायचं नाही वही. पळून पळून पाय दुखायला लागलं की माझं. आता तुझं तूच ठरवलंस मला राग आलाय म्हणून, मग मला कसं माहित होणार. हा ती पण खरं आहे म्हणा, पण सुमी माझ्यावर चिडली नाही भारीच झालं बघ. तू काय बोलणार होतीस ग. बबन मला लई राग आलाय. आहे का सुमे. आता चिडणार नाही म्हणली ना, आता पण त्या राग आला म्हणून. अरे तुझा नाही रे बाबा, मग त्या शिंदे चेअरमनचा, का माझ्या नवऱ्याचा, तुझ्या साहेबाचा अपमान केलाय त्यानं. अपमान. असं कसं अपमान केला त्यानं. तेच, आणि पायलटचा अपमान म्हणजे आपला अपमान. होय सुमे आपला अपमान आहे. ह्याचा बदला घ्यायचा. होय सुमे ह्याचा बदला आपण घ्यायचा म्हणजे घ्यायचा, पण कसा घ्यायचा ग. साहेब तर म्हणले ते की आपण टीका करायची नाही. हा टीका करायची नाही. ते सगळं मी बघते. तू फक्त उद्या कारखान्यावर न जाता माझ्या संगत यायचं. तुझ्या संग कुठं. सुमीला खोटं अजिबात चालत नाही. खरं काय ते लोकांसमोर आणायचं. म्हणजे आपण पण पोस्टर लावायचं वय. नाही ते मी तुला सगळं उद्या सांगते, फक्त सकाळी लवकर ये. हा काय चाललंय. काय नाही, आम्हा बहीण भावाला कधी टाइमच मिळत नाही बोलायचा. मग जरा गप्पा मारत बसलो होतो. हाय का नाही बबन. हो गप्पा मारत बसलो लय. सुमे तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅन चालू आहे. प्लॅन. हा जेवण बनवायचा प्लॅन आहे माझ्या डोसक्यात. तू एक काम कर, हातपाय धुवा आणि जेवायला ये. हा काय जबाबदार माणूस. किती वाजल्यात. काय झालं. जीभ लय जोरात चावली. अगं आता ते घड्या काय तुला नुसतं शायनी मारायला दिले का. अगं नाही त्याचं काय झालं माहिती आहे का सुमे. बरं बस, आता तू सगळी गोष्ट सांगत परत उशीर करणार आहेस. नाही सांग काय करायचं. बरं चल, आज आपल्याला लई फिरायचंय. माणसांच्या गाठी भेटी घ्यायचे. कोण माणसं. गावातली माणसं. कुठल्या गावातली. तो शिंदेच्या गावातले ना, त्या गावातली माणसं. पण कशाला ग. अरे पायलट कसा चांगलाय हे आपल्याला सांगाय नको का. मग सांगाय पाहिजे की, त्याच्याशिवाय कळायचं कसं. मग चल, उगा इथेच नामनाला घडाभर तेल नका. मोठी गाडी नाही घ्यायची. कशाला. पटापट जायचं तर तुझीच गाडी बरी. चल. हा
सुमे थांब. सुमे, कुठे निघालीस? बबन कुठे निघालात तुम्ही? आम्ही ते हे काम आहे म्हणून निघालोय. सुमे तू उगाच काहीतरी आगाऊपणा करू नकोस हं? म्हणजे मी आगावी असं म्हणायचंय का तुला? तसं नाही. कुठे निघालात पण तुम्ही? सांगा ना कुठे निघालात? साहेब एकतर सुमी खोटं बोलत नाही, मग कशी सांगल हो? ऐ, तुला कोणी सांगितलं मधी चोचा घालायला? मी ते जरा 4 माणसाच्या गाठीबिटी घेऊन येते. कोण माणसं? तुम्हाला नाही माहित. चल बाबा. हे 1 मिनिट. बबन जर गेला तर समर सोबत कोण राहणार? तुम्ही नाही, मी आहेच आहे, पण मी पिये आहे समरचा. म्हणजे आम्हाला काही चहा पाणी वगैरे लागलं, काय आणायचं झालं तर कुणाला पाठवायचं, कुणी आणायचं? पायलट, तू काय आज चहा पिऊ नकस. हा बबन चल. आणि मामासाहेब आता समर साहेबांची जिम्मेदारी तुमच्यावर बर का. येऊ का आम्ही? सुमे पण जरा सांभाळू ना, उगाच काहीतरी करू नकोस. तुम्ही काळजी करू नका भावी मुख्यमंत्री साहेब. तुम्ही सगळं बरोबर करते. जावा तुम्ही आता. जावा आधी. जावा जावा जावा. समर हा हा. सुमे नेमकं काय करायचं तुझ्या डोक्यात आहे ग? तर शिंदेने केलेला खोटेपणा त्याच्या चांगलं टाणायचा. पायलट कसं चांगलं हे पटवून द्यायचं. हा पटवून द्यायचं, पण कसं ग? घराघरात जाऊन सांगायचं. काय झालं रे? घराघरात जाऊन सांगायचं. हा, हाय का सुमी बघ, आत्ताच माझ्या तोंडाला फेस आला. अगं तुझं रडगाण इथे सुरू करू नकस आता. चल चुपचाप. अगं पण सुमी. चल म्हणलं नवा. चल चल इकडे घे जरा. हा हा. कुणी आहे का घरात? काय का? दादा, तुम्हाला तुमच्या फायद्याची गोष्ट ऐकायची का? कसला फायदा? ते तुम्हाला ऐकल्यावर कळलं. हा मग सांगा की. इथं नाही, संध्याकाळी 5 वाजता गावच्या पारावर या. 5 वाजता? हा ठीक आहे येतो. चला येऊ का? हा. सुमी हे लय भारी तोडगा काढलायस बरं का तू. म्हणजे फायद्याचं गणित सांगून माणसं गोळा करायची आणि पायलट साहेब कसं चांगलं आहे ते समजून सांगायचं. भारी आयडिया लावली बरं का तू. लावायलाच पाहिजे. आणि आपण काही खोटं बोलत नाही कुणाला. पायलट जर निवडून आला तर सगळ्यांच्या फायद्याच आहे का नाही? होय. हेच सांगणार आहे आपण. चल. हा. दादा कोण आहे का घरात? दादा कोण हाय? तुमच्या फायद्याचं गणित आहे, तुमच्याबरोबर बोलायचं होतं. फायद्याचं? का लॉटरीचं तिकीट बिकीट घेऊन आलाय? नाही नाही लॉटरी नाही. आणि मग कसलं फायद्याचं? अहो, त्याच्यासाठी तुम्हाला बरोबर 5 वाजता गावाच्या पारावर यायला लागेल. काय पारावर? 5 वाजता पारावर आल्यावर तुम्हाला कळेल की. नक्की या तुम्ही दोघं पण. हा येतो. बरोबर. येऊ का? या. बबन, नीट गाडी चालू बाबा, नाही तर मला पाडशील. नाही 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 पडणार. मामा मामा 5 वाजता पारावर पोचा. 5 वाजता काय महाप्रसाद आहे वय? नाही नाही, तुमच्या फायद्याचं गणित आहे. शेतकऱ्याचा कसला आलाय फायदा? आमच्या नशिबात नुसतं काम आहे. तीच नशीब जर बदलायचं असेल तर पारावर पोचा. 5 वाजता ध्यानात ठेवा. फायदा? कसला रे फायदा? फायदा फायदा असतोय. बघू 5 वाजता काय होतं. बरं जाऊ चल. सुमी आता तू भाषण टाकणार होय? नाही, मी खरं काय ते सांगणार आहे सगळ्यांना. ऐका सगळ्यांनी. थांबा. हे बघा,
आज मी तुम्हाला इथं बोलवले त्याचं एक खास कारण आहे. आमच्या फायद्यात सांगणार आहे ना व? होय होय तुमच्याच फायद्याचा आहे. कसली स्कीम आहे? मागच्या टायमाला स्कीम वाला आला आणि अख्ख्या गावाला कंडा घालून गेलाय. परत असली स्कीम नाही का आमच्या गावात? स्कीम नाही, कुणी स्कीमा करून तुमचा तोटा करून नये म्हणून हे चाललंय सगळं. ते सोडा, फायद्याचं काय सांगणार होता ते सांगा. हे बघा, इथं कुणाचा किती टन ऊस जातोय साखर कारखान्याला? माझा 70. माझा 50. 1 एकर आहे आपला. माझा 200च्या आसपास. आणि ऊसाला भाव किती मिळतोय? लय कमी, काही टायमाला खर्च पण निघत नाही. म्हणजे तुमचं नुकसानच होतंय, बरोबर? फायद्याचं काय सांगणार होतं ते सांगा की. हे बघा, जर ह्या टायमाला ऊसाचा दर 300 आणि 400 रुपयाने वाढला तर कुठे जरासा फायदा होईल. हे बघा, ह्याच फायद्याचं मी तुम्हाला सांगाय बोलवलंय. ह्या टायमाला ऊसाचा दर वाढलाच पाहिजे. काही उपयोग नाही, आंदोलन करून नुकसानच झाले नुसतं आमचं. आपण ऊस अडवायचं नाही का पेटवायचं नाही. आंदोलन करून काय होत नसते. एकदा भाव मिळेल, दोनदा मिळेल, पण दर टायमाला नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ते एक चांगला माणूस निवडून देणं, जो कारखाना सांभाळेल आणि फायद्यात आणेल. असा फायद्यात आणणारा कोण आहे? समजी राजकारणी सारखीच नाही, ह्या टायमाला एक वेगळा माणूस उभा राहिलाय. समरसिंग शेरसिंग मंत्री पाटील हे त्यांचं नाव. वशिल्याचं तट्टू म्हणून गावाचे बॅनर लागले, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. समरसिंग एक नंबर माणूस आहे, एकदम शिकल्या सवरलेलं. राजकारण करायचं म्हणजे दुसऱ्यांच्या फायद्यासाठीच करायचं एवढंच माहित आहे त्यांना. फायदा तोटा सगळं माहिती आहे सगळ्यांना. वशिलेचे तट्टू ते वशिलेचे तट्टूच राहणार. तुम्ही कुठं दिवा लावल्यात काय? ताई मॅडमच्या जीवावर जगलाय ना, आता त्यांच्या संगतच गद्दारी केल्या. ह्याच्यासारख्या बेभरोशी आणि विश्वासघाती माणसावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही. आमच्या साहेबांना बोलताना जरा जपून. अहो, राजकारण आहे, टीका करायचा अधिकार आहे सगळ्यांना. काय शिंदे, बरोबर नव? इथं आमच्याच गावात येऊन आमच्यावरच टीका. गाव काय नावावर गेलंय काय तुम्ही? सुमे तू काळजी करू नकस बबन. ह्यांच्यासारख्यांना कसं गप करायचं हे चांगलं माहित आहे मला. आणि शिंदे, बरं झालं तुम्ही आलात. समरसिंग कसं चांगले आहेत हे सगळ्यांना सांगत होते मी. आता तुम्ही कसे हे बी सांगते. तर हे तुमचं सध्याचं चेअरमन. तुम्हा सगळ्यांना भिकाला लावून स्वतः गाड्या आणि कार्यकर्ते घेऊन फिरतात. दुसऱ्याला एक बोट करताना स्वतःकडे 4 बोट असतात हे बी कळत नाही या माणसाला. दुसऱ्याला हसताना स्वतःची बी बत्तीशी दिसते माहित आहे ना व? याच्यासारख्या स्वार्थी माणसाला निवडून देण्यात काय फायदा नाही तुमचा. काय म्हणलीस तू? उदयाची सभा. आता एक पाऊल जरी पुढे टाकलं तर याद राखा. हे बघा, आले वशिलेचे तट्टू. राजकारणाचा काय अनुभव नाही, काय नाही, आणि निघालेत निवडणुका लढवायला. तुम्हाला अनुभव असून तुम्ही काय केलं? कारखाना बंद पडायच्या मार्गावर आहे. या शिंदेंना सतत पैसा दिसत असतो. त्यापेक्षा कारखान्यातल्या सभासदांच्या हिताचा विचार केला असतात ना, तर आज ही वेळ आली नसती. कारखान्याच्या प्रत्येक टेंडरमध्ये यांचा वाटा असतो. खोटं आहे हे, साप खोटं आहे. कसं आहे ना शिंदे, मी पुराव्यांशिवाय बोलतच नाही. यावर्षी पावसात 700 टन साखर वाया का गेली? तुम्ही गोडाऊनची दुरुस्ती न करताही ती केली असं दाखवलं. कामगारांचे पगार का तटले? कारण कारखान्याकडे पैसा नाहीये. आणि तो का नाही? तर सगळा पैसा यांच्या खिशात आहे. कारखान्याच्या मीटिंगला या, सगळा हिशोब दाखवतो तुम्हाला. ऐकलं किती अभ्यास झालाय समर साहेबांचा. आणि हे म्हणतात यांना काय अनुभव नाही, कारखाना काय सांभाळणार. यांचा अनुभव तर पैसे खाण्यातच गेलाय. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, पाय तोडून हातात देईल. आणि तुम्हाला जो काय जोर दाखवायचा नाही तो निवडणुकीत दाखवा, इथे नाही. आणि माझ्या समोर तर नाहीच नाही. या असल्या धमक्यांना पीक घालत नाही मी. धमकी नाहीये, जे खरं आहे ना तेच सांगतोय मी. बरोबर. आणि आम्ही खऱ्यानं वागणारी माणसं आहे. तुम्ही कोणी अपप्रचाराला बळी न पडता समरसिंग ह्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा, आणि हेच तुमच्या फायद्याचं आहे.
एवढंच सांगायचं होतं मला. चल पाहिलं